कोकणातील चिपळूण तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील धामणवणे गावात निवृत्त शिक्षिकेची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। 68 वर्ष वर्षा जोशी यांचा त्यांच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने हातपाय बांधून अत्यंत अमानुष पद्धतीने खून केला। ही घटना आज 7 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली, जेव्हा शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिला। दरवाजा उघडताच समोर दिसले एक थरारक दृश्य। घरात मृतावस्थेत पडलेल्या जोशी यांच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या। त्यांचे हातपाय घट्ट बांधलेले होते। ही हत्या केवळ चोरीसाठी केली गेली का, की यामागे आणखी काही कारण होते? हा मोठा प्रश्न सध्या उभा आहे। चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे। पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। विशेष बाब म्हणजे जोशी यांच्या घरात सीसीटीव्ही प्रणाली लावलेली होती, मात्र त्यातील DVRही गायब करण्यात आला आहे। हे पाहता आरोपीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत आहे। त्यामुळे ही एक साधी चोरी नाही, तर पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या घटनेनंतर संपूर्ण चिपळूण तालुका हादरला आहे। जोशी या गेल्या अनेक वर्षांपासून एकट्याच राहत होत्या। त्यांचा पती 11 वर्षांपूर्वी वारला होता आणि त्यांना कोणीही आप्त नव्हते। एकट्या वृद्ध महिलेवर असा अमानुष अत्याचार झाल्याने परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलीस सध्या काही संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रित करून तपास अधिक वेगाने पुढे नेत आहेत। हत्या नेमकी कोणी केली, त्यामागचं कारण काय आणि आरोपींचा माग कधी लागणार, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे। कोकणातल्या शांत चिपळूण तालुक्यात अशा प्रकारची थरारक घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। या घटनेचा लवकरच उलगडा होईल, आरोपीला कठोर शिक्षा मिळेल अशी अपेक्षा आता नागरिक करत आहेत। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।